दक्ष पोलीस न्यूज, पहिले खाकी मग बाकी। नाशिक जिल्ह्यातील येवला शहरात लग्नाच्या नावाखाली मोठी फसवणूक उघडकीस आली असून आंतरजिल्हा बोगस वधू-वर सूचक टोळीचा पोलिसांनी थरारक पर्दाफाश केलाय। विवाहाच्या स्वप्नांना गंडा घालत ही टोळी तरुणांची लाखो रुपयांची लूट करत असल्याचे समोर आलंय। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी स्वतःला विश्वासार्ह विवाह सूचक म्हणून सादर करत होते। आकर्षक वधूंचे फोटो आणि खोट्या प्रोफाइल्स दाखवून ते तरुणांना लग्नाचे आमिष देत पक्क लग्न लावून देतो अशी खात्री देत मोठ्या रकमेची उकळणी केली जात होती। अनेकांनी विश्वास ठेवून हजारो ते लाखो रुपये मोजले, मात्र पैसे मिळताच आरोपी फरार होत होते। या प्रकरणात पोलिसांनी सापळा रचत संशयितांना अटक केली असून त्यांच्या ताब्यातून महत्त्वाचे पुरावे जप्त करण्यात आले आहेत। प्राथमिक तपासात ही टोळी नाशिकसह इतर जिल्ह्यांतही सक्रिय असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे। विवाह सूचक संस्था किंवा एजंटकडून सेवा घेताना त्यांची खातरजमा करा, कोणत्याही आमिषाला बळी पडू नका। फसवणूक झाल्यास तात्काळ पोलिसांत तक्रार नोंदवा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे। लग्न लावण्याचे त्यांचे व्यवसाय होता, त्याच्यासाठी ते 3100 रुपये हे मुली दाखवण्यासाठी घ्यायचे। लग्न लावण्यासाठी 1.5 लाख ते 2 लाखापर्यंत ते पैसे घ्यायचे। त्या मुली लग्न लागल्यानंतर नांदायला गेल्यानंतर 8 दिवस, 15 दिवस, 21 दिवस अशा थांबून त्यांना काहीतरी कारण सांगून आत्महत्या करेल किंवा मी निघून जाईल, माझा मुलगा आहे, त्याला भेटायला जायचंय असं सांगून त्या ठिकाणाहून निघून जायच्या। आणि नंतर यांनी परत यांचे पैसे मागितल्यानंतर त्यांचे जे मुलीचे घरचे लोक आहेत ते न्यायालयाच्या माध्यमातून त्यांच्यावर पोटगीचे दावे दाखल करायचे। परंतु ज्या वेळेस त्यांची फसवणूक झालेली हे त्यांच्या लक्षात आल्यानंतर खूप उशीर झालेला असायचा। या घटनेमुळे येवला शहरात एकच खळबळ उडाली असून आणखी किती जणांना या टोळीने गंडा घातला याचा तपास सुरू आहे।